भारतीयांचा आवाज दडपला जात होता। इंग्रज सरकार भारतीयांवर अनन्वित अत्याचार करत होते आणि त्याच काळात एक आवाज गगनात घुमला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हा आवाज होता, ही सिंहगर्जना होती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची। लोकमान्य टिळक हे थोर विचारवंत, पत्रकार, समाज सुधारक आणि शिक्षक होते। टिळकांनी आपल्या कार्यातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राण ओतला। आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे दोन गट पडलेले होते, एक मवाळ मतवादी गट आणि एक जहाल मतवादी गट, तर लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी या गटामधील होते। त्यावेळी भारतीयांवर अनन्वित अत्याचार होत होते। भारतीयांना अन्यायाच्या विरोधात बोलण्यास सुद्धा वाव नव्हता। त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी पत्रकार म्हणून दोन वृत्तपत्र सुरू केले। केसरी हे मराठी वृत्तपत्र आणि द मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आणि या वृत्तपत्रांमधून ब्रिटिशांच्या अन्यायाविरोधात बोलण्यास, या वृत्तपत्रातून ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्यामध्ये लोक जे एकतेने, एकात्मतेने एकत्रित व्हायला लागले। मंडालेच्या तुरुंगामध्ये लोकमान्य टिळक यांना ठेवण्यात आलेलं होतं। त्यावेळी 6 वर्षांची शिक्षा त्यांना झाली। त्यावेळी टिळक डगमगले नाहीत। ही झालेली शिक्षा 6 वर्ष कैदेत असतानाही त्यांनी हार न मानता गीता रहस्य, आपल्या भारतीय भगवत गीतेवर आधारित गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि एक दिशा आपल्या समाजाला त्यांनी त्यामधून दिली। त्यानंतर ब्रिटिशांनी जो भारतीयांना एकत्रित येण्यास मज्जाव केलेला होता, एका ठिकाणी भारतीय एकत्रित येऊ शकत नव्हते, त्याला ब्रिटिश शासन विरोध करत होते, त्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून लोकांना एकत्रित आणण्यास सुरुवात केली आणि त्यामधून राजकीय विचार, त्यामधून राजकीय आपले जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी पोषक असं वातावरण होतं ते त्यांनी तयार केलं। लोकमान्य टिळकांनी आपल्या या कार्यकाळामध्ये अनेक संकट, अनेक त्यांच्यावरती जे आघात झाले ते आघात त्यांनी सहन करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी प्राण ओतला आणि शेवटपर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी ते लढत राहिले। ज्यांच्या लेखणीने ब्रिटिश साम्राज्य हादरले अशा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मी कोटी कोटी वंदन करतो।